सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव, महिला कर्मचाऱ्यांची होत असलेली कुचंबना या सर्व बाबी जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन करणार आहेत। दरम्यान एक अर्धवेळ स्त्री परिचर सोमवारी जिल्हा परिषदेत येऊन माध्यमांसमोर ढसाढसा रडली। तिने आपलं गराणं मांडलं। यावेळी सोबत शिवस्वराज्य संघटनेचे प्रतापसिंह कांचन पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, चेतन भोसले हे उपस्थित होते। माध्यमांसमोर बोलताना या महिला परिचरनं आपल्या तक्रारींचा पाढा वाचत त्या ढसाढसा रडल्या। सोलापूर जिल्ह्यातील आमच्या आरोग्य अर्धवेळ स्त्री परिचर भगिनींच्या विविध मागण्यांबाबत आपल्याकडे आजपर्यंत विविध प्रकारे पाठपुरावा करण्यात आलाय। अद्याप कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नाहीत, हे दुर्दैव आहे। मी राजेश देशपांडे, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ। अर्धवेळ स्त्री परिचर या संवर्गाच्या मागणीसाठी आज प्रतापसिंह कांचन पाटील यांच्या शिवराज्य जनरल कामगार संघटनेने निवेदन सीओ मॅडमला दिलेलं आहे। ते निवेदन पाहिलं असता त्याचप्रमाणे फील्डवरती अर्धवेळ स्त्री परिचरांचं कामकाज पाहिलं असता असं आढळून येतं की अर्धवेळ स्त्री परिचर यांना अतिशय तुटपुंजा मानधन दिलं जातं। असं वस्तुतः अर्धवेळ हा शब्द असून सुद्धा अनेकाकडून पुष्कळ पूर्ण वेळ काम करून घेतलं जातं। त्याचप्रमाणे त्यांना संरक्षण म्हणून साधे ओळखपत्र दिले जात नाही किंवा त्यांना जी सन्मानाची वागणूक द्यायला पाहिजे ते पण मिळत नाही। आज आरोग्य सेवा जी म्हणतो आपण ती ज्याप्रमाणे नर्सेसवरती अवलंबून आहे, त्याचप्रमाणे आज अर्धवेळ स्त्री परिचर ह्यांच्यावरती सुद्धा अवलंबून आहे। असा हा मोठा कॅडर जो आरोग्यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये काम करतो शासनाकडून दुर्लक्षित आहे। आज या कॅडरला किंवा या महिला भगिनींना न्याय मिळण्यासाठी या एकत्र येऊन जर लढा देत असतील। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।